नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग म्हणजे महाफॉरेस्ट यांच्याकडून रिझल्ट अपडेट केलेला आहे फॉरेस्ट गार्ड या पोस्टचा. तर रिझल्ट कसा चेक करायचा बघा. सर्वप्रथम महाफॉरेस्ट या साईडला या साईडला आल्यानंतर भरती प्रक्रिया असं एक ऑप्शन दिलेला आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर भरती प्रक्रियाची जी साईट आहे ती ओपन होईल. साईट ओपन झाल्यानंतर बघा नियुक्ती असं ऑप्शन दिलेलं आहे आणि यामध्ये बघा सर्वप्रथम काय दिलेलं आहे तर वनरक्षक पदाकरिता ऑनलाईन परीक्षेचा निकाल, म्हणजे वनरक्षक जे पद होतं आणि ज्या पदाचा निकाल आतापर्यंत पेंडिंग ठेवण्यात आलेला होता त्याचा रिझल्ट लागलेला आहे. तर तो कसा चेक करायचा बघा इथे फॉरेस्ट गार्ड नोटीस म्हणून दिलेला आहे आणि इथे डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे. तर फॉरेस्ट गार्ड नागपूर, तर इथून तुम्ही त्यांचा रिझल्ट डाउनलोड करू शकता. चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद अशा प्रकारे तुम्ही धुळे, नाशिक, पुणे, ठाणे आणि कोल्हापूर पूर्ण 11 डिव्हिजनमधला तुम्ही रिझल्ट चेक करू शकता. म्हणजे एवढ्या डिस्ट्रिक्ट दिलेल्या आहे, याचा रिझल्ट तुम्ही चेक करू शकता. तर आता आपण अमरावतीचा जो रिझल्ट आहे तो चेक करूया. बघा अमरावतीचं ऑप्शन दिलेलं आहे 4 नंबरला आणि डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे आपण क्लिक करू. डाउनलोडला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक PDF ओपन होईल आणि त्या PDFमध्ये त्या जिल्ह्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता त्यांची लिस्ट तुमच्यासमोर ओपन होईल. तर बघा वनरक्षक गट क पदाकरिता ऑनलाईन परीक्षेचा निकाल अमरावती वनवृत्त. तर अमरावतीचा हा रिझल्ट आहे वनरक्षक गट क या पदाकरिता. अशा प्रकारे तुम्ही ज्याही डिस्ट्रिक्टसाठी अर्ज केलेला आहे त्या डिस्ट्रिक्ट तुम्हाला महाफॉरेस्टच्या साईडला डिस्प्ले होतील आणि त्याच्यासमोर डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जे लिंक आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्ही डायरेक्टली लिंकला क्लिक केल्यानंतर भरती प्रक्रिया साईडला येणार आणि तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा रिझल्ट डाउनलोड करणार. सर्वप्रथम पार्टिसिपेट ID दिलेली आहे, त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव दिलेले आहे आणि त्यानंतर दिले आहे त्यांना मार्क्स किती मिळाले आहे 120 मार्कमधून. तर बघा पहिला विद्यार्थी आहे सचिन म्हणून, याला 76 मार्क आहे. नंतर सेकंड नंबरला आहे बापू म्हणून, त्यांना 104 मार्क आहे. तर अशा प्रकारे पूर्ण ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यांचे मार्क्स साईडवर उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्यांची जी PDF आहे तीसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. तर तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला होता त्या जिल्ह्याची PDF डाउनलोड करून तुमचे नाव चेक करून घ्या. PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तिथे सर्च करून तुमचं नाव चेक करू शकता किंवा तुमच्याकडे पार्टिसिपेट ID असेल ती टाकूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर ही जी PDF आहे 161 पेजांची PDF आहे. तर आपल्याला बघतो म्हटलं तर खूप वेळ लागेल, त्यामुळे तुम्ही कशी चेक करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बाकी जिल्ह्यांची सुद्धा PDF डाउनलोड करून चेक करू शकता, तुमचे नाव चेक करू शकता आणि तुम्हाला मिळालेले मार्क्ससुद्धा तुम्ही त्यामध्ये चेक करू शकता. तर अशा प्रकारे वनरक्षक पदाकरिता ऑनलाईन परीक्षेचा जो निकाल लागलेला आहे त्याच्या PDF साईटवर उपलब्ध करून दिलेले आहे. तर तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्याचा तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये तुमचे नाव चेक करा आणि पर्सेंटेज किती मार्क्स मिळाले ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही वनरक्षक या पदाचा रिझल्ट चेक करू शकता. आणि जी लेखापाल या पदांची या अगोदर मेरिट लिस्ट डिस्प्ले केलेली होती त्यामधून फक्त आणि फक्त नाशिक जिल्ह्याची जी लिस्ट आहे ती निवड यादी उपलब्ध करून दिलेली आहे. तर ती यादीसुद्धा तुम्ही साईडवर बघू शकता. साईडवर आल्यानंतर सर्वात खाली आहे त्यामध्ये बघा अकाउंटंट नाशिकची, इथून डाउनलोड करू शकता तुम्ही. इथून डाउनलोड करून तुम्ही तुमच्या नाशिक जिल्ह्याची यादी बघू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्ह्यासाठी अर्ज केला होता लेखापाल या पदासाठी त्यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर निवड यादी तुम्ही इथून चेक करू शकता. बाकी जिल्ह्यांची निवड यादी अजूनपर्यंत उपलब्ध केलेली नाही आहे. जर ती उपलब्ध केली तर तुम्हाला ती आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वनरक्षक पदाचा रिझल्ट चेक करून घ्या आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले बघून घ्या. आणि या संदर्भात फिजिकल किंवा अदर कोणतीही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.